जर आपल्याजवळ स्टॉक राहिला तर तेवढा स्टॉक खपवू आपण, जास्त फायदा मिळवू किंवा जास्त नफा मिळवू. यासाठी ते काय करतात, व्यापारी बँकांनी व्याजदर कमी केला की त्यांच्याकडून मोठ्या मोठी कर्जे घेतात आणि उत्पादकांच्याकडे वस्तूंची मागणी करू लागतात. उत्पादकांना वस्तूची मागणी आली की उत्पादक वस्तूंची निर्मिती करण्यासाठी किंवा उत्पादन काढण्यासाठी मोठ्या प्रमाणात बँकांच्याकडूनच कर्ज घेतात, कारण व्याजदर कमी असतो त्यामुळे तेही बँकांच्याकडून कर्ज घेतात आणि मालाचं उत्पादन काढण्यास सुरुवात करतात. पण उत्पादन काढण्यासाठी त्यांना उत्पादकाकडून, म्हणजे कच्च्या मालाचा उत्पादक शेतकरी असेल, या कच्च्या मालाच्या उत्पादकाकडून कच्चा माल खरेदी करतात. त्यामुळे शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढतं किंवा कच्च्या मालाच्या उत्पादकाचं उत्पन्न वाढतं. कच्चा मालच घेऊन चालत नाही, तर त्याच्याबरोबर उत्पादक घटक घ्यावे लागतात आणि ते उत्पादक घटक म्हणजेच एक कामगार, म्हणजे श्रम, भूमी, भांडवल यांना खरेदी करावं लागतं. मग या उत्पादक घटकांना खरेदी केलं की साहजिकच कच्चा माल हे उत्पादक घटक यांच्या माध्यमातून उत्पादने मोठ्या प्रमाणावरती काढलं जातं. मग ज्यावेळी कच्च्या मालाच्या उत्पादकाला किंमत मिळू लागते, तसंच खंड, वेतन, व्याज, नफा हेही उत्पादक घटकांना किमती मिळू लागतात. त्यामुळे अर्थव्यवस्थेतली एक कच्च्या मालाच्या उत्पादकाची मागणी वाढते आणि दुसरं उत्पादक घटकांची मागणी वाढते, म्हणजे समाजातील मागणी ही वाढू लागते. आता ही वाढलेली मागणी पूर्ण करण्यासाठी उत्पादक परत कर्जे घेतो आणि उत्पादन काढण्यास सुरुवात करतो. उत्पादन जसं काढलं जातं तसतसंच व्यापारी हे उत्पादन खरेदी करू लागतात किंवा त्यांना फायदा मिळवायचा असतो म्हणून ते खरेदी करू लागतात. पण खरेदी करतात, पण ते खरेदीबरोबरच वस्तूंचा साठा करू लागतात. वस्तूचा साठा केला की किंमत जास्त होऊ लागते आणि नफाही जास्त मिळतो किंवा फायदाही जास्त मिळतो. ते वस्तूंचा साठा करू लागतात. मग साठ्यांच्या वाढीबरोबर वस्तूंच्या किमतीही सतत वाढत जातात. मग वाढत्या किमतीबरोबरच वाढता नफा, म्हणजे अर्थव्यवस्थेतलं एक नफा वाढतो, उत्पन्न वाढतं, उत्पादन वाढतो, रोजगार वाढतो, किमती तर वाढत जातातच आणि भांडवलाची सीमांत कार्यक्षमताही वाढत जाते. हे असं सतत वाढत जातं आणि अर्थव्यवस्थेतला शेअर बाजार असेल वाढत जातो, शेअरच्या किमती वाढत जातात, कारण उद्योजक मोठ्या प्रमाणात उत्पादन काढू लागतो, त्यांना नफा मिळू लागतो, त्यामुळे शेअर्सचे दर वाढू लागतात, रोख्यांचे दर वाढू लागतात आणि अर्थव्यवस्थेत एक प्रकारची तेजी निर्माण होते. अर्थव्यवस्थेत आशादायी वातावरण निर्माण होतं आणि अर्थव्यवस्थेत तेजी प्रस्थापित होते. या तेजीच्या काळात उत्पन्न, उत्पादन, रोजगार, किंमत पातळी, नफा हा वाढू लागतो. याचबरोबर देशाचं आर्थिक उत्पन्न, राष्ट्रीय उत्पन्न, आर्थिक वृद्धी दर हाही वाढू लागतो आणि सर्वत्र आशादायी वातावरण निर्माण होते आणि अर्थव्यवस्थेत तेजी प्रस्थापित होते. मग हॉटेल म्हणतात अर्थव्यवस्थेत तेजी निर्माण होण्यास कारणीभूत कोण असेल, तर व्यापारी बँकांनी कमी केलेला व्याजदर होय. कमी व्याजदरामुळे व्यापारी आणि उद्योजक मोठ्या प्रमाणात कर्जे काढतात आणि उत्पादनाला सुरुवात करतात आणि उत्पादनाच्या निर्मितीमुळे अर्थव्यवस्थेत रोजगार वाढतो आणि या रोजगार वाढीमुळे अर्थव्यवस्थेतली मागणी वाढते आणि ही मागणी पूर्ण करण्यासाठी उद्योजक मोठ्या प्रमाणात कर्जे घेऊन उत्पादन काढत जातात. सततची मागणीतील वाढ अर्थव्यवस्थेत तेजी प्रस्थापित करते. परंतु सतत वाढत जाणारी किमती ह्या परवडणाऱ्या नसतात. अतिरिक्त भाववाढ असेल तर साहजिकच त्या भाववाढीकडे दुर्लक्ष केलं जातं, भाववाढीकडे विरोध दर्शवला जातो भाववाढीच्या संदर्भात. मग अतिरिक्त भाववाढ जर निर्माण होत असेल तर सर्वसामान्य व्यक्तींना वस्तूंची खरेदी करता येत नाही. त्यामुळे देशाची मध्यवर्ती बँक चलनवाढ किंवा भाववाढ नियंत्रित करण्याचा प्रयत्न करते. म्हणजे अतिरिक्त भाववाढ नियंत्रित करण्यासाठी आपली मध्यवर्ती बँक रिझर्व्ह बँक आहे. मध्यवर्ती बँक रेट वाढवते. ज्यावेळी बँक रेट वाढतो
त्यावेळी व्यापार बँकांना मध्यवर्ती बँकेकडून मिळणारी कर्जेही महाग बनतात. म्हणजे मध्यवर्ती बँकेकडून व्यापारी बँकांना कर्जांचं प्रमाण कमी होऊ लागतं आणि कर्जांचं प्रमाण कमी होऊ लागतंच, पण त्याचबरोबर जरी कर्ज घ्यायचं असेल तर बँक दर वाढलेला असतो. म्हणजे जास्त कर्जाने किंवा जास्त व्याजदराने व्यापारी बँकांना कर्जे मध्यवर्ती बँकेकडून घ्यावी लागतात. त्यामुळे व्यापारी बँका आपल्या कर्जाचा दर वाढवतात, म्हणजे त्यांचा व्याजदर वाढतो आणि ज्यावेळी त्यांचा व्याजदर वाढतो त्यावेळी व्यापारी किंवा उद्योजक कर्ज घेण्याचं टाळतात. याने कर्ज घेण्याचं टाळलं की साहजिकच अर्थव्यवस्थेतलं उत्पादन कमी होण्यास सुरुवात होते आणि अर्थव्यवस्थेतलं उत्पादन कमी झालं की कामगारांना कामावरून कमी करण्यास सुरुवात केली जाते आणि कामगारांना कामावरून कमी केलं की त्यांची मागणी कमी होते आणि अर्थव्यवस्थेतली मागणी कमी होऊ लागली, साहजिकच अर्थव्यवस्थेत मंदी येण्यास सुरुवात होते. ज्यावेळी व्यापारी बँका आपला व्याजाचा दर वाढवतात, कारण का बँक दर वाढल्यामुळे व्याजाचा दर वाढवावा लागतो आणि सर्वसाधारणपणे तेजीच्या काळात या व्यापारी बँकांनी कमी व्याजदराने मोठ्या प्रमाणात कर्ज पुरवठा केलेला असतो. आता कर्ज पुरवठा केल्यामुळे यांच्याजवळ फारशी रक्कमच शिल्लक नसते आणि जर एखादा ठेवीदार ठेवी मागण्यास आला तर त्यालाही त्यांना पैसे परत करता येत नाहीत. अशी अवस्था असल्यामुळे व्यापारी बँका कर्ज पुरवठा करण्याचं प्रमाणच कमी करतात आणि व्याजाचा दर वाढवून ठेवतात. आता व्याजाचा दर वाढल्यामुळे व्यापारी लोक किंवा उद्योजक कर्जे घेऊन उत्पादन काढण्यास सुरुवात करत नाहीत किंवा व्यापारी लोक कर्जे घेऊन मालाचा साठा करू शकत नाहीत. परंतु मधल्या कालखंडात म्हणजे तेजीच्या कालखंडात मोठ्या प्रमाणावरती व्यापारी लोकांनी उत्पादकाकडे मोठ्या प्रमाणावरती वस्तूंच्या मागणीच्या नोंदी किंवा खरेदीच्या नोंदी नोंदवलेल्या असतात, परंतु मागणीच केली जात नाही, कारण का व्याजदर वाढलेला असतो. व्याजदर वाढल्यामुळे व्यापार लोक कर्ज घेत नाहीत, कमी कर्ज घेतात आणि जी मागणी नोंदवलेली असते उत्पादकांकडे ती नोंदणी केलेलीची मागणी किंवा खरेदी करीत नाहीत. आता खरेदीच थांबल्यामुळे उत्पादन कमी काढण्यास सुरुवात करतो आणि अर्थव्यवस्थेत बेकारीचं प्रमाण वाढण्यास सुरुवात होते. म्हणजे अर्थव्यवस्थेत बेकार वाढण्यास कारणीभूत बँकांचा व्याजदर आहे. मध्यवर्ती बँक या काळातच बँक दर जसा वाढवते तसंच रोख राखीव निधी वाढवते, वैधानिक किंवा कायदेशीर रोखता निधी वाढवते. याच काळात खुल्या बाजारात रोख्यांची खरेदी विक्री ह्या साधनाचाही वापर केला जातो. या काळात मध्यवर्ती बँक रोख्यांची विक्री करू लागते आणि या रोख्यांच्या विक्रीमुळे लोकांच्याकडील पैसा तसेच बँकाकडील पैसा हा मध्यवर्ती बँकेकडे जातो. त्यामुळे अर्थव्यवस्थेत पैसा किंवा रोखता कमी राहते आणि रोखता कमी राहिल्यामुळे अर्थव्यवस्थेतली मागणी पटपट खाली येते आणि मागणी कमी झाल्यामुळे किंमत कमी होते आणि किंमत कमी झाल्यामुळे साहजिकच अर्थव्यवस्थेतलं उत्पादन, रोजगार, किंमत पातळी, नफा, व्याजदर सर्वच घसरू लागतं आणि ह्या घसरणीतून अर्थव्यवस्थेत मंदी ही निर्माण होते. म्हणजे मंदी येण्यास कारणीभूत बँकांचा वाढलेला व्याजदर आहे असं मत या हॉटरे यांनी मांडले दिसून येतं. तर आपण पाहिलं तेजी कशी निर्माण होते, तर तेजी व्याजदर वाढला की व्याजदर कमी झाला की तेजी निर्माण होते आणि व्याजदर वाढला की अर्थव्यवस्थेत मंदी निर्माण होते. परंतु मंदी ही कायमस्वरूपी राहणारी नसते. मंदीच्या कालखंडात बँका ज्या उद्योजकांना किंवा व्यापाऱ्यांना कर्ज दिलेले आहे ती कर्जांची परतफेड करून घेण्यास सुरुवात करतात. आता ही कर्जाची परतफेड करण्यासाठी उत्पादक व व्यापारी आपल्याजवळ जो माल आहे किंवा ज्या वस्तू आहेत त्या वस्तू उत्पादन खर्चापेक्षा कमी किमतीला किंवा व्यापाऱ्याला येईल त्या किमतीला वस्तूंची विक्री करतात आणि बँकांची कर्जे फेडण्यास सुरुवात करतात. मग हा सर्व कर्जे फेडलेला पैसा बँकांच्याकडे येतो
आणि याच काळात काही उद्योग संस्था कर्ज फेडणीच्या माध्यमातून दुय्यम स्थानावरती येऊन बसतात, तर काही उद्योग संस्था ह्या दिवाळखोरीत जातात. आता दुय्यम स्थानावरती उद्योग संस्था येऊन बसल्या किंवा काही उद्योग संस्था दिवाळखोरीत गेल्या तर बेकारीचं प्रमाण मोठ्या प्रमाणात राहतं. आणि ज्यावेळी अर्थव्यवस्थेत बेकारी असते त्याच वेळी अर्थव्यवस्थेत मागणीची कमतरता निर्माण होते, म्हणजे मागणी फारच कमी असते. आणि मागणीच असल्यामुळे अर्थव्यवस्थेत मंदी ही प्रस्थापित होते. पण मंदी, हॉटेल म्हणतात ही मंदी कायम स्वरूपाची नसते. काही कालानंतर अर्थव्यवस्था मंदीतून बाहेर निघणारी असते. पण अर्थव्यवस्था मंदीतून बाहेर निघण्यासही कारणीभूत बँकांचं व्याजदर कारणीभूत ठरतं. ज्यावेळी बँकांच्याकडे मंदीच्या काळात मोठ्या प्रमाणात पैसा रोकड जमा झालेली असते. पण रोकड जमा झाले असेल तर त्याच्यावर एक बँकांना ठेवीदारांना व्याज द्यावं लागतं. हे काम काय थांबलेलं नसतं, त्यांना ठेवीवरती व्याज द्यावं लागत असतं. आणि प्रशासकीय खर्चही करायचा असतो, म्हणजे कर्मचारी जे असतात बँकेत त्यांना पगारही द्यावा लागतं आणि भागधारकांना लाभांशही द्यावा लागतो. म्हणजे हा खर्च काय त्यांचा थांबणारा नसतो, हा खर्च त्यांना मंदीच्या काळातही करावाच लागत असतो. मग अशा वेळी बँकांना स्वतःजवळ रोकड ठेवून परवडणारं नसतं, तर रोकड कर्जाच्या माध्यमातून व्यक्तींना देऊन किंवा कर्जदारांना देऊन त्याच्यातून व्याजरूपी उत्पन्न मिळवायचं असतं. आणि ह्या उत्पन्नाचा वापर ठेवीदारांना ठेवीवरती व्याज देण्यासाठी, लाभांश देण्यासाठी आणि कर्मचाऱ्यांचा पगार देण्यासाठी हे व्याजरूपी उत्पन्न व्यापारी बँकांना मिळवावं लागतं. त्यासाठी ते काय करतात, तर ठराविक कालावधीनंतर परत ते उत्पन्न मिळवण्यासाठी, म्हणजे प्रशासकीय खर्च भागवण्यासाठी, लाभांश देण्यासाठी, ठेवीवरती व्याज देण्यासाठी हळूहळू व्याजदर कमी करतात. व्याजदर कमी केला की उद्योजक आणि व्यापारी कमी व्याजदराने मिळत असलेली कर्जे उचलतात. व्यापारी उत्पादकाकडे मालाची मागणी करू लागतो नफा मिळवण्यासाठी, तर उद्योजक उत्पादन काढण्यास सुरुवात करतो. उत्पादन करण्यासाठी कमी व्याजदर असतो, त्यामुळे उत्पादन करण्यासाठी कर्ज घेतात आणि ते उत्पादन काढण्यास सुरुवात करतात. हळूहळू उत्पादक घटकांना रोजगार मिळू लागतो. कच्च्या मालाच्या उत्पादकाला उत्पन्न मिळू लागतं. ते मग साहजिकच अर्थव्यवस्थेतली मागणी वाढू लागते आणि मागणी वाढू लागल्यामुळे उत्पादन वाढण्यास सुरुवात होते. त्यामुळे अर्थव्यवस्थेत उत्पादन, रोजगार, किंमत पातळी हळूहळू वाढण्यास सुरुवात होते आणि अर्थव्यवस्था मंदीतून तेजीकडे वाटचाल करते. हा सर्वसाधारणपणे हॉट्रे यांनी मांडलेला त्याचा व्यापार चक्राचा सिद्धांत आहे. या सिद्धांताला तो म्हणतो की भांडवलशाही अर्थव्यवस्थेत येणारी व्यापार चक्र संपूर्ण चलनविषयक घटना आहे. तर चलन म्हणजेच पैसा, पैशाविषयक घटना म्हणजेच काय, पैशाचा पुरवठा अर्थव्यवस्थेत वाढला की अर्थव्यवस्थेत तेजी येते आणि पैशाचा पुरवठा अर्थव्यवस्थेत कमी झाला किंवा घटला की अर्थव्यवस्थेत मंदी येते. म्हणून ते म्हणतात की व्यापार चक्र ही संपूर्ण चलनविषयक घटना आहे. आज आपण बऱ्यापैकी हॉटेलचा व्यापार चक्राचा सिद्धांत मांडला आणि तुमच्यापुढे एक मी चार्ट ठेवला आहे, तेजी आणि मंदी, म्हणजे टोटल सिद्धांत मांडला. त्यातलं थोडक्यात मला सांगतो, बँका ज्यावेळी व्याजदर कमी करतात त्यावेळी व्यापारी वर्ग आणि उत्पादक वर्ग कर्जे मोठ्या प्रमाणात घेतात. कर्जे घेऊन उत्पादन काढतात. उत्पादन काढलं की साहजिकच रोजगार निर्माण होतो. रोजगाराच्या माध्यमातून उत्पन्न वाढतं. उत्पन्न वाढले की मागणी वाढायला लागते उत्पादक घटकांची. पण व्यापारी कर्जे घेऊन वस्तूंची साठेबाजी करतात. साठेबाजी वाढते आणि साठेबाजी वाढली की अर्थव्यवस्थेत अवास्तव किंमत पातळी निर्माण होते आणि अवास्तव किंमत पातळी निर्माण होते त्याच वेळी अर्थव्यवस्थेत तेजी येते. ही झाली तेजीची अवस्था, म्हणजे व्याजदर कमी झाला की अर्थव्यवस्थेत तेजी येते. आणि दुसरं मंदीची अवस्था, व्याजदर वाढला की साहजिकच उत्पादक आणि व्यापारी कर्जे घेण्याचं प्रमाण कमी करतात. उत्पादकांनी कर्जे कमी घेतली की उत्पादन कमी निघायला लागेल आणि उत्पादन कमी निघालं की उत्पादक घटकांना कामावरून काढून टाकलं जाईल आणि उत्पादक घटक कामावरून कमी झाले की अर्थव्यवस्थेत बेकारी वाढते आणि बेकारी वाढली की मागणी कमी होते आणि मागणी कमी झाली की साहजिकच किमती कमी होऊ लागतात
आणि अर्थव्यवस्थेत मंदी येते. हॉट्रे यांच्या मते मंदीच्या काळात फक्त बँकांनी व्याजदर वाढवल्यामुळे कर्ज घेण्याचं प्रमाण कमी होतं. कर्ज घेण्याचं प्रमाण कमी झालं की उत्पादक कर्ज घेऊन उत्पादन काढत नाहीत. त्यामुळे उत्पादक घटकांना कामावर कमी केलं जातं. उत्पादक कामावर कमी झाले की त्यांच्यात बेकारी वाढते आणि बेकारी वाढली की मागणी कमी होते. मागणी कमी झाली की किंमती कमी होऊन अर्थव्यवस्थेत मंदी येते. मंदीच्या काळात व्याजदर वाढतो म्हणून अर्थव्यवस्थेत मंदी येते. तेजीच्या काळात व्याजदर कमी होतो म्हणून अर्थव्यवस्थेत तेजी येते, असं मत या हॉट्रे यांनी मांडलेले दिसून येतं. आता आपण हॉट्रेचा पूर्णतः सिद्धांत अभ्यासलेला आहे. यानंतर जे पुढचं लेक्चर होईल तो म्हणजे दुसरा टॉपिक असेल. आता पहिला एक टॉपिक आपला संपलेला आहे. दुसरा टॉपिकला आपण पुढच्या लेक्चरला सुरुवात करणार आहोत. ओके.